तर नमस्कार मंडळी, आपण आहोत आज सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बावडा या ठिकाणी बावडा केसरी हे मैदान पार पडलं. आणि या मैदानात दोन्हीही फायनलला असणारे सुट्टी मेकर म्हणजे अनंत राऊत यांचे कोळे, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे एक मैत्रीची जाणीव आणि मैत्रीचा आदर्श बैलगाडा शर्यत क्षेत्राला घालून देणारी दोन्ही सुट्टी मेकर आपल्या समवेत आहेत. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आज तुम्ही सोडलेला बैल एक नंबर केलाय. हो. कुणाला समर्पित कराल आजचा गुलाल? आजचा गुलाल मी काय माझ्या संघर्षाला समर्पित. काय सांगाल तुमच्या मैत्रीबद्दल? तुमच्या मैत्रीची ख्याती आता जगभर पोहोचली समाज माध्यमातून. त्याने सोडल्या त्या गाडीने 2 नंबर केला. हा, मी सोडल्या त्या गाडीने 1 नंबर केला. दोन्ही फायनलला होता. हो. आणि दुसरी एक आमची गाडी राहिलेली तिने 3 नंबर केला. निखिल दादा, तुम्ही पण बोलावं की सध्या म्हणजे तुमच्या मैत्रीची बैलगाडा शर्यत क्षेत्रात प्रचंड जोरदार चर्चा सुरू आहे. काय सांगाल या मैत्रीबद्दल? टिकून आहे म्हणून तर एवढं आमचं अस्तित्व टिकून आहे दोघांना. पण मैत्री अबाधित ठेवण्यामागचं कारण काय? आमच्यात मुळात भांडणच होत नाही. हा, आणि ही दुनियेला माहित नाही. आम्ही दुनियेला जावे वेगळे आणि आमच्या दोघांची बॉन्डिंग आहे ती लय वेगळा. ते आमच्या दोघांनाच माहित आहे. हा, तो जो बैल सोडतो तो मी सोडतो, मी जो सोडल तो सोडतो, असा विषय आहे. तो म्हणत नाही की माझाच बैल आहे म्हणून मी सोडतो. मिळून मिसळून म्हणजे मिळून नसतो. कुठला असं पण नाही बैल असो. का 2-3 गाडी राहिले की ऍडजस्ट करायला लागतं ना. मग त्याचं दोघं बाकीचं ऍडजस्ट कोणी करतो adjust आम्ही. करत नाही, पण आमचं आम्ही दोघं ऍडजस्ट करतो. म्हणजे कुठलाही एक बैल म्हणजे एक धरून पकडून बसत नाही हो. सगळी असं बैल धरतो आम्ही, म्हणजे असं प्रत्येकाला नाराज करून नाही चालत. सगळ्यांना धरायला लागतं. आजच्या मैदानात किती गाड्या फायनलला तुम्ही 4 सोडल्या? राहिले चार आपल्या राहिले आज. दोघांना. एकंदरीत एकूण मैदानात किती गाड्या तुमच्या फायनलला असतात? असे 10 पण राहते. 10 पेडगावला 10 राहिलेले. पेडगावला पेडगावला मोठ्या मैदानात वर धरायला. 10 नंबर आपलं झालेलं. 10/10. हा. असे म्हणतात की सागर भाऊ किंवा निखिल भाऊ सर्वसामान्य गाड्या मालकांच्या बैलांची सुट्टी करत नाहीत. हे खरं आहे का? त्याचा विषय नाही कसा आता असतो माहिती आहे का? जरा एकदा वरती लोक जायला लागले पण त्याची बदनामी करायला सुरुवात करतात. लगेच असते. म्हणजे आमचं पण 2 हात आहेत, आमचं पण असं नाही की आणि सहा एकटं काय हात. करणार आहे? एकटं काय करणार आहे? दिवसभर तरी सगळ्या गटातनी गाडी सोडतोय. सेमीतनी मग प्रत्येक तोंड सेमीत गाडी सोडतोय. फायनलला करणार काय? बस तुमचा गट काढून देईल, सेमी काढून देईल. फायनलला जेव्हा बैल फायनलला जातो अपेक्षा आपला, लोकांच्या वाढत जाते ते, नाही का? बरोबर आहे. कारण सेमी पास केल्यानंतर ज्यावेळी बैल फायनलला जातो त्यावेळी त्यावेळी मालकाची एक अपेक्षा असते की जबाबदारी फायनलला येणंच वाढते. बैल सोडावा आपला. पण तो बैल घेऊन आलेला असतो ना दुसरा स्वतःचा एक. आम्ही पण कोणाला तरी शब्द दिलेला असतो संध्याकाळी. बाबा तुझं 3 आता आज कसं हे बैल आपला घरचा म्हणजे हे घेऊन आलो मी घरून, तर मला हे बैल 3 फेर सोडलाच लागणार ना. फायनलला बैल सोडत असताना काय मनामध्ये जबाबदारी असते किंवा धाकधूक काय असते? बघायला लागते, खाली पट्टी बघायला लागते, बैल मागे सरेल का पुढे जाईल का, पट्टीच्या पाय पुढे आला तरी तो निकाल धरत नाही. 1 नंबर होऊन पण तुमचा गाडी मग फॉलच. त्या सुट्टी मेकलला तुम्ही जर सुट्टा 1 नंबर केला तुझा पाय जर पट्टीच्या पुढे आला ना तर ती गाडी फॉल फॉल असते. डायरेक्ट शेवट नंबर. मग ह्याच्यामध्ये मालकांकडून कधी आक्षेप घेतला गेलाय का तुमच्यावरती? लय वेळा घेतलाय असं काय नाही. लय पाठीमागं खूप जण बोलते ती असं समोर नाही अजून कोण कोण काय आम्हाला बोललंय, बोललेलं नाही. पण पाठीमागं खूप जण बोलले ती आणि बोलते ती असं की पण सोड्या परत तीच बोलत आहेत फोन करून. जेवढा आम्हाला म्हणजे ही करते, म्हणजे आमच्यापाशी तेवढं आम्ही बोलायचं बरं एक वेगळं. आता मला फोन करणार वेगळं बोलणार, निखिलला फोन करणार वेगळं बोलणार, दुसऱ्याला कॉल करणार त्यासाठी मी करायला वेगळं बोलणार. म्हणजे तोडायचं तर कुणाला नाही पण बदनामी करायची. मैत्रीमध्ये कधी तोडण्याचा प्रयत्न कोणी केलाय खूप का? केला. लय आला. एकदा नाही लयला सांगू शकत नाही एवढा आला. होय. पण यासने अजून कधीच आमचं असं bonding म्हणजे आम्ही गावलेलं कधी करून म्हणजे दाखवून देत आम्ही नाही. पैशासाठी कधी चालवलं मुळात एक गोष्ट सांगतो. आम्ही या मुख्य नंदींसाठी आम्ही येतो. ह्या नादाचा पाया कुठून घातला गेला? मग आता आमच्या घरचीच मथुर भारत बिरत मथुरी आमच्या बसलीच पहिले राहुल दादा ते बैल आम्ही त्याला घरनं आपलाच बैल घरचा. आम्ही घेतलो. बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याची हा. ओळख होती. घरातून तुम्ही दररोज बाहेर पडता त्यावेळी घरातून अजून काय 1 महिना झाला संदेश घरी नाही गेलो, आज जाईन. मी काल मुंबईवर बिनजोडला होतो मुंबईमध्ये. बिनजोड करून तिथून ते- डायरेक्ट सकाळी आलो इथंच. बैल घेतला आणि डायरेक्ट आलो मैदानावरती. घरच्यांचं आज जाईन काहीतरी मी 1 महिन्यानं घरी. घरच्यांचं काहीतरी सांगणं येत असेल की जबाबदारी घरचे म्हणून. तू फक्त सुरक्षित राहा, बाकी नको काय पैसे बिशे राहू दे. एक सुट्टी मेकर म्हणून, कारण आपण ज्यावेळी एक नामांकित बैल 1 नंबरातला किंवा टॉपचा चर्चेतला बैल पळवत असतो हा. त्यावेळी तुमच्यावरती पण फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. कारण बैल आता हे बैल सुट्टीला- कितीचा आहे ह्याची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? तो बैल 92 लाख रुपयाला आता घेतलाय नवीन खरेदीची. आणि तो तुमच्याकडे सांभाळाय असतो का? हा ह्यो आता बैल आपल्याकडे आहे म्हणजे शिरावड्यात आहे आपल्या मित्राकडे, म्हणजे तो आपल्याकडे असल्यागतच आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या किमतीचा बैल आपल्याकडे सांभाळाय असतो तुमच्याकडे, त्यावेळी काय जबाबदारी राहते? जबाबदारी म्हणजे ह्याच्यापासून हालू पण शकत अहो, नाही. 92 लाख म्हणजे काय चेष्टा आहे का? 92 लाख म्हणजे joke नाही. ह्याच्यापासून हालाय जेवायला पण वेळ नसतो ह्या बैलापासून. कंटिन्यू मित्र बैला समोर बस 24 तास बैला बशी बसायचं 24 तास. बसायचं बैलाला. आता बैल ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यावेळी सोडत असताना बैल हलत्यात किंवा तुम्हाला लागण्याचे पण चान्सेस असतात. लय. मग तुमचा इन्शुरन्स विमा वगैरे काढलाय का?
ते आता आम्ही नशिबावर सोडले. मग आता नशिबात. मॅडमनी ती जरा हे घेतलंय. पण काय वाटतं की आता सुट्टी मेकर म्हणून खरं तर विमा काढला पाहिजे का? कारण तुमच्या भूमिका फार महत्वाच्या आहेत. कारण सुट्टी मेकर शिवाय बैल उभा राहू शकत नाही आणि सुटू पण शकत नाही. नाही काढला पाहिजे काय विमा. असतं, एक दोन गाड्या सोडल्या की काय वाटत नाही, पण आम्हाला असं कंटिन्यू दिवसभर गाड्या सोडायला लागतात. कोणाला नाही नाही बोलू शकत ना असं. म्हणजे मी सेमीला नाही बोलू शकतो, फायनल नाही बोलू शकतो, पण गटला तर आम्ही कधी नाही नाही बोलत कोणाला. कोणी पण हाक मारू द्या, कोणी पण आवाज देऊ द्या, कोणालाच नाही नाही बोलू शकत. आपली बकासाची गाडी आणतात त्या ड्रायव्हर आहे सोबत. हे या. ड्रायव्हर या इकडे. ड्रायव्हर हे इकडे ये. या इकडे. तर आजच्या मैदानात ज्यांनी बकासूरची गाडी मारली आणि बकासूरच्या गाडीचं ज्यांनी सारथ्य केलं ते आप्पा ड्रायव्हर कारुंडकर, ज्यांना ऑलराऊंडर असं म्हटलं जातं. म्हणजे परिपूर्णतः या शब्दाचा अर्थ त्यांच्या जगण्यातून त्यांनी या बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या माध्यमातून सर्व बैलगाडा प्रेमींना दाखवून दिलाय. ते आप्पा ड्रायव्हर सुद्धा आपल्या समवेत आहेत. ड्रायव्हर, प्रथमतः तुमचं अभिनंदन की आज तुमची गाडी फायनलला पात्र झाली आणि 2 नंबर केल्याबद्दल. तर निखिल भाऊ, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा असेल की बैल सोडता बैल आपण सोडत असतो किंवा बैल सुटल्यानंतर बैल इकडे तिकडे जातात, मग त्यावेळेस तुमच्यावरती काय जबाबदारी असते? बैल आम्ही सुटून आता जातो, सोडून पळतोच बैलावर. पळावंच लागतं, धरावंच लागतं का त्या कारण बैलाला? गाडी इकडे तिकडे सरते. ड्रायव्हरनं पण किती म्हणून हे करायचं वरून. ड्रायव्हर त्यांच्या ह्यानं घेते तीच, पण आपल्या पद्धतीनं जेवढा बैल खायनं झालं एवढं आपण बघतो. कारण खायनं जेवढं आपण गाडी काढून देईल तेवढा निकालापर्यंत, म्हणजे जेवढं तोंड काढून जेवढं आपण देणार तेवढावर निकाल होतो. आता बैलाचं 70% काम आहे, 20% ड्रायव्हरचं काम आहे, 10% सुट्टी मेकरचं काम. 10% सुट्टी मेकरचं काम असं आहे. 100% होते तेव्हा म्हणजे गाडी तिन्ही घटकांशिवाय गाडी पळू नाही, शकत पळू नाही. शकत नाही, पळू विषय शकत नाही गाडी. तर हे होते बैलगाडा शर्यत क्षेत्रातले 2 कोहिनूर, मैत्रीचं एक मूर्तिमंत उदाहरण आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक सुट्टी मेकरचा आदर्श. दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. महत्वाचा विषय आपला या बैलाचं सर्व नियोजन, या बैलाचे सर्व घेण्यापासून जी सगळे काय कष्ट आहे आमचं अनिकेत बेडकर, म्हणजे पडद्यामागचा हिरो नाही का, बैलाचं सर्व काय बैलाचं नियोजन सर्व काही करतात. आणि आमचं मित्र आहे ते याचं आपलं याचं मालक शिरावड्यातलं संग्रामचं मालक, त्यांचं म्हणजे लय आम्हाला श्रेय आहे. म्हणजे बैल पण त्यांच्या जवळच असते आणि ते घेऊन त्यांच्या जवळ असते. आज मल्हार या मैदानातला प्रथम क्रमांकाचा विजेता ठरलाय. कुणाला समर्पित करायला हा गुलाल? हा विजय म्हणजे हे सगळं सर्व मित्रांचं आहे सपोर्ट. टीमचं योगदान कसं राहतं ह्याच्यामध्ये? सगळ्यात जास्त सपोर्ट असतो सगळ्यांचाच इथे. सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय हो मैदान परिपूर्ण होऊ शकत नाही. हो. तर तुमची काय भूमिका राहते बैल भूमिका मी सांभाळण्यामध्ये? फक्त नियोजन करतो बाकी कारण नाही. एवढ्या मोठ्या किमतीचा बैल आहे तुमच्याकडे सांभाळायला, हो मग जबाबदारी एक फार मोठी आहे तुमच्याकडे. हो जबाबदारी मोठी. मग कशा पद्धतीने ही जबाबदारी पार पडताय? जबाबदारी म्हणजे सांभाळायला सांभा म्हणून एक पोरगा आपला, हा. तो सगळं बैलाचं त्याला सगळं सिस्टम माहिती, तो सगळं बघतो. नियोजनाला मी आणि विजू मधने आणि दैवत शेठ गोवेकर, त्यानंतर विकास सर जागदा, हे आम्ही 4-5 जण मिळून, हे बबलू शेठ शिरवड्याचे, संग्रामचे मालक, हे सगळे मिळून आम्ही नियोजन करतो. आज तुमच्या बैलाबरोबर मल्हार बरोबर पळाल तो निमगावकरांचा सावकार. सावकार हो. कुणी केलं होतं नियोजन? हे मी आणि विजू भाऊ मधने दोघांनी मिळून नियोजन लावलं होतं. खरं तर बैलाचं यश आहे, त्याच्याबरोबर अपयश पण असतं. हो. आता यश काय सांगून जातं ना इथून मागचं अपयश काय सांगून गेलं? यश म्हणजे बैलाचे स्टार आहेत सध्या, बैल पोहतो त्यामुळे काय विषय. आणि याचं यश आज यश सांगून जातं ना, म्हणजे सगळ्या गोष्टी सुरळीत चालतात. पण गेल्या 2 मैदानात बैल लॉबी झाला, मग त्यावर ते टीका पण केल्या गेल्या. लोकांनी टीका केल्या पण ते उत्तर देतो सगळ्याला, तो संपत नाही, ते सपणाऱ्यातला नाही, त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. बैलाच्या पळातून तो हो. उत्तर देण्याचं काम करतो. हो. तर आपल्या समवेत आहे मल्हार 11 संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा आजच्या बावडा केसरी मैदानातील तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आणि हे होते सुट्टी मेकर आणि त्याचं नियोजन करणारे नियोजन करते. तर धन्यवाद दादा.